श्लोकपाठ करणे आवश्यक आहे का? बीएमएस मध्ये श्लोकाचे इम्पॉर्टन्स काय आहे? या सर्व प्रश्नांचे उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघूया. सो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बीएमएस मध्ये जो श्लोक आहेत, ओके, जे संस्कृत आहेत ते इम्पॉर्टंट का आहे आणि ते पाठ करणे हे गरजेचं आहे किंवा नाही. ओके, सो बघा, बीएमएस म्हणजे काय, तर बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी. ओके, सो आपण बीएमएस मध्ये बेसिकली आपल्या भारतातील एन्शियंट मेडिसिन म्हणजेच आयुर्वेदा याचा अभ्यास करत असतो. ओके, सो बेसिकली आयुर्वेदा हा प्राचीन इतिहास आहे आपल्या भारताचा. ओके, सो प्राचीन असल्यामुळे त्यावेळेस जी भाषा बोलली जात होती ती होती संस्कृत भाषा. ओके, सो दॅट्स वाय ते जे भाषांतर करत होते, कम्युनिकेशन करत होते, ते टोटली संस्कृत भाषेत हे केले जात होते. आणि त्याच्यामुळे जे ग्रंथ तयार केले, त्यांनी जे मेडिसिन वरचा जो अभ्यास लिहिला आहे तो पूर्ण संस्कृत भाषेत आहे. दॅट्स वाय आपण जो आता तो आयुर्वेद स्टडी करत आहोत तो आपल्याला संस्कृत या भाषेमध्ये आपल्या समोर हा आहे. ओके, सो ते समजण्यासाठी आपल्याला श्लोका हे समजले पाहिजे, त्याचा अर्थ समजला पाहिजे आणि ते पाठ सुद्धा झाले पाहिजे. का? कारण आपण बीएमएस करतोय. ओके, सर्वांनी बीएमएस मध्ये आता एंटर केलेला आहे. सो बेसिकली त्याचा मूळ जो बेस आहे तो आहे संस्कृत. ओके, म्हणजे संस्कृत बेस म्हणजे काय, तर एक जे ग्रंथ आहेत प्राचीन, जे चरक संहिता आहे, सुश्रुत संहिता आहे, वाग्भट संहिता आहे, त्या सर्व संहिता ह्या संस्कृत भाषेत आहे. त्याच्यामध्ये हे ऑल जे आहेत ते सर्वेचे सर्वे श्लोक आहेत. ओके, सो दॅट्स वाय आपल्याला श्लोका पाठ असणे, समजणे हे गरजेचे आहे. ओके, सो बेसिकली संस्कृत जो आपला फर्स्ट इयरला सब्जेक्ट आहे आपल्यासाठी, तो का आहे त्याचं हेच कारण आहे, कारण आपण संस्कृत वाचणार आहे, आपल्या त्याच्यातला टेन्स समजला पाहिजे, भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ, त्याच्यातले वचन, एक वचन जसं की प्लुरल असेल का सिंग्युलर नाउन असेल ते समजलं पाहिजे, त्याच्यातलं व्हर्ब, त्याच्यातले ऍडजेक्टिव्ह, हे सर्व आपल्याला त्याचं बेसिक हे नॉलेज असलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला संस्कृत हा विषय बीएमएस फर्स्ट इयर साठी दिलेला आहे. ओके, कारण आपण जो श्लोक पाठ करणार आहोत, जो वाचणार आहोत, तर त्याचा आपल्याला अर्थ हा समजला पाहिजे. ओके, सो दॅट्स वाय आपल्यासाठी संस्कृत हा फर्स्ट इयरला सब्जेक्ट हा आहे. देन आता मेन मुद्दा काय आहे की श्लोक पाठ करायचे की नाही. सो बेसिकली श्लोक हे पाठ करायचेच आहे. का? कारण जो बीएमएस चा मूळ पाया आहे तो आहे श्लोका. जर श्लोका आपण केले नाही तर आपल्याला सपोज युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा आपल्याला एक ऍव्हरेज मार्क्स येतील. ओके, त्याच्यापेक्षा जास्त आपण मार्क्स स्कोर करू शकणार नाही. ओके, बट ही एक युनिव्हर्सिटीची बाजू आहे, हिला जर आपण साईडला ठेवलं तर श्लोक इम्पॉर्टंट आहे पाठ करण्यासाठी. का? कारण श्लोक हे एक फॉर्म्युला टाइप्स असतात. जसं मॅथ मध्ये आपण कोणतंही गणित सॉल्व्ह करताना जसं त्याचा फॉर्म्युला लक्षात आला की ते गणित आपोआपच सर्व सॉल्व्ह होऊन जातं. ओके, आपल्याला त्याचा रिझल्ट हा मिळतो. तसंच जर आपण जेव्हा बीएमएस होऊ, ठीक आहे, बीएमएस डॉक्टरची डिग्री जेव्हा आपल्याकडे येईल आणि सपोज पेशंटला ट्रीटमेंट द्यायची असेल तर आपल्याला ही जी पूर्ण मेडिसिन आहे एन्शियंट, ओके, तर ती पूर्ण पुस्तकात बघून ते आठवण्यापेक्षा जर आपल्याला श्लोक तो लक्षात राहिला तर आपल्याला ते इझी जातं की पेशंटला आपण कोणती ट्रीटमेंट ही दिली पाहिजे. त्याच्यासाठी श्लोक एक शॉर्ट आपल्यासाठी फॉर्म आहे की आपल्याला जी ट्रीटमेंट आहे एन्शियंट ती लक्षात राहावी म्हणून. ओके, सो हा आहे श्लोकाचा इम्पॉर्टन्स. तर आता श्लोका पाठ कसे करायचे. ओके, सो बेसिकली आता सपोज तुम्ही जर पहिली ते 10वी पर्यंत, ओके, तर तेथे आपण पाढे टेबल्स पाठ करत होतो. ओके, शब्द पाठ करत होतो, कविता, पोएम्स असतील. सो बेसिकली तसंच काही काहींना लवकर पाठ होतात, काही काहींना उशिरा होतात. सेम इथेच अप्लाय होणार आहे तेच की श्लोका काहींना लवकर पाठ होतील तर काहींना ते हार्ड जाईल. कारण आपण पहिली ते 10th पर्यंत आपल्या स्कूलमध्ये आपल्याला संस्कृत भाषा ही नव्हती. ओके, काही जणांना असेल, पण बेसिकली आता माझं सांगते तर मला संस्कृत विषय हा नव्हता. ओके, सो आय हॅव नो आयडिया अबाउट संस्कृत. सो इथे आल्यावर बीएमएस फर्स्ट इयरला फर्स्ट वेळेस मी संस्कृतला बघितलं, तिचं ग्रामर शिकले, समजून घेतलं, त्यानंतर मला एक संस्कृतचा एक ओव्हरऑल आयडिया आलेली आहे. ओके, तसं तुमच्या सोबत देखील होईल. तुम्हाला स्टार्टिंगला संस्कृत थोडी हार्ड जाईल, पण तिला जसं आपण मॅथ सॉल्व्ह करतो तसं जर संस्कृतला जर घेतलं तर ती सुद्धा एक इझी सब्जेक्ट हा आहे. ओके,
सो बेसिकली श्लोका कसे लक्षात ठेवायचे. सो जसं आपण कविता पाठ करत होतो, पोएम्स पाठ करत होतो स्कूलमध्ये असताना, तर तसा जर आपण जे श्लोका आहेत ओके, त्यांना जर आपण एक रिदम लावला, त्याला एक राईम लावली, एक म्युझिक लावली, सो तर तसं लावून जर आपण ते श्लोक पाठ केले तर आपल्याला ते लवकर हे पाठ होण्यास मदत होणार आहे. जसं एक्झाम्पल आहे बघा, आता आमचे टीचर्स होते ओके, सो त्यांनी श्लोक हे पाठ करून घेतले आमच्याकडून. सो आता मी जे श्लोक पाठ केलेत तर ते एक सोबत केलेत. काही एका चॅप्टरचा जो एक पूर्ण पोर्शन आहे, सपोज अर्धा चॅप्टर, त्याचे श्लोक मी एक सोबत पाठ केले आहे. का? कारण त्याला एक वेगळी एक म्युझिक लागली, एक लय, एक सूर लागला आणि तो सूर माझ्या माइंड मध्ये तो फिक्स झाला आणि त्यामुळे मला ते श्लोक आपोआप ऑटोमॅटिक हे लक्षात राहिले. जसं की बघा, दोष धातू मला मुलं सदा देहसतां चलम उत्साह श्वास निश्वास चेष्टा वेग प्रवर्तने साम्यक गत्याच्या धातूना नामाक्षानं पाठवण्याच्या अनुगणाती अविकृत पित्त भक्तुष्म दर्शने. सो बघा, आता हे जे आहे श्लोक, तर तो ऑटोमॅटिक एका बुकवर लिहायचा ओके, नंतर लिहिला आपण एका बुकवर, त्याला वाचायचं आणि त्याला एक रिदम आपोआपच सेट आहे ऑब्विसली, कारण ते श्लोक आहे. सो श्लोकचे दोन टाइप्स असतात, जसं पद्य आणि गद्य. म्हणजे काय की कोणत्या संहितामध्ये एक कवितेप्रमाणे श्लोक लिहिले असतात, तर काही संहितामध्ये एक पॅरेग्राफ टाइप श्लोक असतं ओके, ते कवितेप्रमाणे असतात, तर त्याच्यात ऑटोमॅटिकच जे रायमिंग वर्ड्स आहेत हे तिथे दिसतातच आपल्याला. तर तसे जर असले तर ते श्लोक आपल्याला लवकर पाठ करायला इझी जातात. आणि बेसिकली सेकंड म्हणजे काय की श्लोक लिहायचे ओके. बघा, आता ही माझी श्लोकाची बुक आहे ओके, ही आहे आपली क्रियाशरीरची श्लोकाची बुक ओके. सो याच्यामध्ये मी सर्व जे श्लोक आहेत क्रियाशरीरचे, सर्व टोटल फर्स्ट इयरचे जितके पण श्लोक आहेत तेवढे मी इथे लिहिले आहे ओके. सी, सो आता हे मी लिहिले, याने काय होतं, जेव्हा आपण कोणतीही गोष्ट पाठ करतो तर तेव्हा जर ते आपल्या डोळ्यासमोर असली आणि ते जर बघून जर आपण ते पाठ करत असलो तर आपल्याला आपलं माइंड काय करतं, त्या गोष्टीला दोन मेमरीमध्ये सेव्ह करतं. जसं की एक ऑडिओ मेमरी आणि जी असणार ती व्हिज्युअल मेमरी. सो त्याने काय होतं, आपलं जे ब्रेन आहे ते वाचता वाचता त्या गोष्टीला बघते, मग त्याच्यामुळे ती जी व्हिज्युअल मेमरी आहे ती आपल्या सोबत राहते आणि जेव्हा आपण बोलतो तेव्हा तो ऑडिओ क्रिएट होतो, तर ती मेमरी सुद्धा आपल्या माइंड मध्ये सेव्ह राहते. सो जर आपण वाचत वाचत जर श्लोक पाठ केले तर ते आपल्याला लवकर पाठ होतात ओके. कळाला हा दुसरा पॉइंट. फर्स्ट काय, एक त्याला रिदम लावायची ओके, एक सूर ताल लय लावायचा, त्याने पाठ होते. सेकंड आहे वाचून बघून बघून पाठ करायचं, ते होतं. देन नंतर आहे फ्रेंड्स ओके, कम्युनिकेशन, ऍज अ कम्युनिकेशन म्हणून आपण पाठ करू शकतो. आता काय होतं, काय व्हायचं, पहिले मला श्लोक पाठ झाले आपोआप, ठीक आहे, काही इझी होते ते लवकर पाठ झाले, पण जे नंतर संहिताचे श्लोक होते काय ओके, सो ते थोडेसे ट्रिकी होते पाठ करण्यासाठी, त्याचे जे वर्ड्स होते ते थोडेसे अवघड होते. तर मी पाठ कसे केले ते, आम्ही आमचा फ्रेंडचा ग्रुप बसायचो ओके, 3-4 जण ओके. सो मग आम्ही काय करायचो, तो जो श्लोक आहे प्रत्येकाकडे बुक असायचे श्लोकात लिहिलेले ओके. देन नंतर प्रत्येक एक जण वाचायचं ते श्लोक आणि आम्ही वाचता वाचता लक्षात ठेवायचं आणि आम्ही स्वतः मग ते पाठ करायचा तो श्लोक आणि मग एक एक करून प्रत्येकीला तो श्लोक हा विचारायचा. मग तेवढा मग काय होतं, सपोज फर्स्ट टाइम त्या फ्रेंडचा आहे, मग ती तो श्लोक म्हणेल, मग मी तो ऐकेल आणि मग मला तो लर्न होईल. नंतर सेकंड फ्रेंडचा टर्न असेल तेव्हा ती ते म्हणेल, वापस मला त्याचं रिव्हिजन होईल, असं मला 3 वेळेस रिव्हिजन होईल. आणि फोर्थ माझी जेव्हा टर्न येईल तेव्हा मी आपोआपच ऐकून वाचून लर्न करून मला तो श्लोक आपोआपच तो बोलता येईल. सो असं सुद्धा आपण ग्रुप स्टडी म्हणून तो श्लोक हे पाठ करू शकतो ओके. देन बेसिक एक मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे की श्लोक जो आहे तो रिवाइज करायचा आहे रोजच्या रोज. रोजचा रोज जरी नसला तरी आठवड्यातून एकदा. कसं, सपोज आठवड्यातून मंडेला केलं तर त्याच्यानंतर सेकंड मंडेला म्हणजे पुढच्या आठवड्यातील मंडेला ते सर्व श्लोक फर्स्ट आठवड्यात जितके झाले ते सगळे रिवाइज करायचे आहे. कारण त्यांनी काय होतं, आपले जे श्लोक आहे ते आपल्या माइंड मध्ये तसे सेव्ह राहतात. कारण काय होतं, आपण श्लोक पाठ करतो ते राहतात थोडा दिवस, 1-2 महिना सेव्ह राहतात, पण नंतर काय होतं ते हळूहळू विसरले जातात. त्याच्यातले जे हार्ड जे शब्द असतात ते मग थोड्या वेळ विसरून जातात, मग जे इझी असतात ते सुद्धा विसरायला लागतात. तर असं काय होतं,
सगळे जे श्लोक आहेत तो पूर्ण विसरून जातो. माझ्यासोबतही तसं झालेलं आहे. ओके, सो रिव्हिजन हे मस्ट आहे श्लोकामध्ये. आपण त्याला प्रत्येक वेळेस हे रिव्हिजन दिलं पाहिजे. ओके, सो बघायला म्हटलं तर श्लोक हे स्टार्टिंगला तुम्हाला अवघड जातील रन करायला, पण जेव्हा तुम्ही हळूहळू तुम्हाला ती एक ट्रिक समजेल. आता मी तुम्हाला 4-5 ट्रिक सांगितल्या. ओके, पण त्याच्यामध्ये सर्वच आपल्या सर्वांना होणार नाही ऑब्व्हियसली. काहीला ही ट्रिक होईल, काहीला सेकंड होईल, काहीला थर्ड होईल. सो तेच आहे, प्रत्येकाचं डिफरंट मेमरी आहे, डिफरंट ब्रेन आहे, ब्रेन फंक्शन आहे. सो त्याच्या अकॉर्डिंग तुमचं ते जे ब्रेन आहे ते एक्सेप्ट करेल की ही ट्रिक आपल्याला समजली आणि ह्या ट्रिक नुसार आपण श्लोक हे पाठ करू शकतो. सो दॅट्स वाय तुम्हाला स्टार्टिंगला थोडं जड जाईल, पण नंतर तुमच्या ब्रेनला जी ट्रिक सापडली तर तुमचं ब्रेन बरोबर त्याच ट्रिकनी ते सर्व श्लोक हे पाठ करत जाईल. ओके, म्हणजे मी सांगते तुम्हाला की आमच्या क्लासमध्ये असे काही स्टुडंट्स होते ज्यांना कधी श्लोक पाठ होत नसतं, कधीच नाही. पण ऍट दी एंड जेव्हा युनिव्हर्सिटीची एक्झाम होती त्याच्या आधी त्यांना सर्व जे श्लोक होते ते सर्व लर्न झालेले असायचे. सो हेच आहे इम्पॉर्टन्स की आपली जी ट्रिक आहे ती आपल्याला समजली पाहिजे. ओके, त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळे ट्राय आणि हिट ही मेथड ट्राय करावं लागेल. ओके, की ही मेथडने आपल्याला लर्न होते का, या मेथडने लर्न होते का. सो ह्या जे मेथड आहे ह्याच आहे श्लोक लर्न करायच्या. ओके, आय होप तुम्हाला याच्यातून काही बेनिफिट मिळेल. ऑब्व्हियसली जर याच्यातून काही हेल्प मिळाली तर मला कमेंट मध्ये सांगा की दीदी मला ह्या ट्रिकमुळे श्लोक हे लवकर पाठ होत आहे. ओके, समजले ना. एक रिदम मेथडनी एक वाचून ओके देन डिस्कशन करू असं आपण लक्षात ठेवू शकतो श्लोक. ओके, सो श्लोक हे फार इम्पॉर्टंट आहे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी सुद्धा आणि आपल्या फ्युचर पॉइंट ऑफ व्ह्यूनी सुद्धा. ओके, सो आणि व्हायवा मध्ये तर स्पेशली आपल्याला श्लोक हे पाठ असावेच लागतात. व्हायवा मध्ये कंपल्सरी, नाही तर मग आपले मार्क्स हे कमी देतात इन्व्हिजिलेटर. ओके, सो दॅट्स वाय श्लोक हे मस्ट आहे, श्लोक पाठच करायचे आहे. ओके, आणि माझे लेक्चर बघा, व्हिडिओज तुम्हाला काही डाऊट असेल तर मला विचारत जा कमेंट मध्ये. मला सांगा अजून तुम्हाला कोणत्या टॉपिक्सवर व्हिडिओज पाहिजे आहेत. ओके, मी ट्राय करेल ते व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.